चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये। आज करत आहोत आपण सुकटीची चटणी। त्याला अगोदर मी स्वच्छ धुवून घेणार आहे। हे बघा, असं 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। हे बघा, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं मी। आता ह्याला आपण कढई गरम झाली, आता आपण ह्याला तेलात थोडंसं भाजून घेणार आहोत आणि मग चटणी बनवणार आहोत। त्यासाठी घेतलं मी लसूण, तांबडं तिखट, मीठ। आता टाकायचं थोडंसं तेल। एकदम कोरडं होईपर्यंत आपल्याला छानसं भाजून घ्यायचं आहे तिखट। त्यात टाकत आहे थोडंसं कढीपत्ता, ते पण त्यासोबत छानसं भाजून निघेल। त्यासाठी घेतलं मी भरपूर असं लसूण, कोथिंबीर थोडीशी, लाल तिखट 2 चम्मच, एक चम्मच मीठ, थोडेसे जिरे टाकणार आहे। जिरे हे बघा, हे थोडंसं बारीक करून घेतलंय मी। आता हे पूर्ण आपल्याला कोरडं करायचं, धुवून घेतलेलं आहे, अजिबात ओलं ठेवायचं नाही। बघा झालेलं। आता आपण हे आता ह्याला बंद चालू करून वाटून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे, बंद चालू करत। चटणी 8 दिवस टिकते। आता थोडंसं तेल टाकणार आहोत 1 चम्मच आणि ह्याला कडक फ्राय करून घेणार आहोत। तेल झालं गरम, आपण ह्याच्यात चटणी टाकून परतून घेणार आहोत 5 मिनिटासाठी। हे बघा, आपली चटणी झाली रेडी खाण्यासाठी। 8 दिवस टिकते, खायला पण खूप छान लागते। हे बघा, आपली चटणी अशी बनवून रेडी झाली। चला तर आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा। चला भेटू पुढच्या व्हिडिओत।